पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसने केलाय। गुंगी गुडिया या शब्दावर काँग्रेस ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं असं आव्हान सुद्धा सपकाळ यांनी दिलंय। यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून माफी मागा असं म्हणत राष्ट्रवादीने काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। सुनेत्रा पवारांबद्दल काँग्रेसनं गुंगी गुडिया असं ट्विट केलं। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात घुसले। काँग्रेसच्या कार्यालयात जात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतल्याशिवाय काँग्रेसच्या कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली। काँग्रेस पक्षाच्या एक्स पोस्ट वरून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे। सांगून आले असते तर सत्तेचा माज काय ते पण दाखवलं असतं। लपून काय येत आहे? दम आहे ना तर या ना मग ओपनली। बीडमधल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, पण प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धनंजय मुंडेंनी थांबवलं। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल धनंजय मुंडेंनी पत्रकाराला प्रश्नच विचारू दिला नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। यावेळी सुनेत्रा पवारही काहीच बोलल्या नाही। त्यावर काँग्रेसनं सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असं ट्विट केलं। काँग्रेसच्या या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला, पण काँग्रेस गुंगी गुडिया या शब्दावर ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे। या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ घातो स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या, त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता। माफी मागा असं वारंवार आहे त्यांच्याकडून बोलण्यात येतंय। बिलकुल माफी मागणार नाही। काय चुकीचं आहे? काँग्रेस माफी मागणार नाही। जे करायचं ते करा, काही बोललेलं चुकीचं नाही। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे। यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही। त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। काँग्रेस ही खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली आहे का? खरं म्हणजे एका भगिनीचा अपमान करणं, या काँग्रेसची जेवढी निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे।